नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत एक मोठी बातमी। लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। लोकसभेतील एकूण 49 खासदारांचं आज निलंबन करण्यात आलंय। दोन्ही सभागृहातील 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय। शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी यांचाही यामध्ये समावेश आहे। तर संसद घुसखोरी प्रकरणावरती चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर हे निलंबन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय संसदेमध्ये घुसखोरी झाल्यानंतर वारंवार विरोधक जे आहेत ते आक्रमक होत आहेत आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तसंच चर्चेची सुद्धा मागणी होतीये। मात्र याच चर्चेच्या मागणी दरम्यान आक्रमक झालेले जे विरोधक आहेत त्यांचं निलंबन होतंय। त्यातच आता 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय। अभी ये तो देखा दे, ये जो हो रहा है देश में बहुत गलत हो रहा है। और क्या मांग थी हमारी? हम सिर्फ एक रिप्लाई, जो हादसा हुआ है, जो हल्ला हुआ है संसद में, उस पर सिर्फ चर्चा चाह रहे हैं। ऐसे क्या मांग हम कर रहे हैं? चर्चा तो होनी चाहिए। और सिर्फ हमारे लिए नहीं, बीजेपी के सांसद है, यहाँ की सिक्योरिटी है, प्रेस वाले, सबके लिए ही है ये। कि सिर्फ सांसदों की सिक्योरिटी के लिए नहीं था, ये बहुत महत्वपूर्ण मामला है। लेकिन सरकार चर्चा नहीं करना चाहिए, भाग रही है। आगे की रणनीति क्या होगी? अभी देखते हैं आज चर्चा होगी। आणि अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, तब्बल 141 आकडा समोर येतोय। प्रत्येक दिवशी आपण बघतोय आकडा वाढत चाललेला आहे। मागणी मात्र त्यांची कायम आहे। नेमकं काय चाललंय संसदेत? खरं तर प्रज्ञा, संसदेच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन होणार ही पहिलीच घटना म्हणावी लागेल। ज्यावेळेला संसदेमधलं घुसखोरी प्रकरण झालं होतं त्यानंतर विरोधी पक्षातले सगळेच खासदार आक्रमक होत होते, त्यानुसार निलंबन केलं जात होतं। मात्र आता शेवटचे 4 दिवस अधिवेशनाचे उरलेले असतानाच आता आज पुन्हा 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे। त्यामध्ये महत्वाचं हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या 3 खासदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आहेत, खासदार अमोल कोल्हे आहेत आणि लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांचा देखील समावेश आहे। त्यांच्यासोबतच इतर पक्षांचे जे दिग्गज नेते किंवा खासदार समजले जातात, अगदी शशी थरूर असतील, डिंपल यादव, मनीष तिवारी यांचं देखील निलंबन करण्यात आलं आहे। त्यामुळे दोन्ही सभागृहातल्या निलंबित खासदारांची आता संख्या पोचलेली आहे ती 141 वर। आज, उद्या, परवा आणि शुक्रवारी 4 दिवस फक्त हे अधिवेशन चालणार आहे। 22 तारखेला समारोप होणार आहे। मात्र कदाचित उद्या एकच दिवस अधिवेशन चालेल अशी शक्यता दिसते सध्या तरी, कारण 141 खासदारांना संसदेच्या परिसरामध्ये देखील यायला बंदी असणार आहे। त्यामुळे विरोधी पक्षाचे खासदार जर बाकावर नसतील तर सत्ताधारी पक्षाचे खासदार किंवा अर्थातच केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, कुठली चर्चाही करू शकत नाही। त्यामुळे आज सकाळी बहिष्काराचा निर्णय झाला नाही। मात्र आता जी इंडिया आघाडीची जी महत्वपूर्ण बैठक अवघ्या 2 तासांनंतर होणार आहे, त्या बैठकीमध्ये स्वतः राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर सगळे दिग्गज, अगदी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सगळे सहभागी होणार आहेत। त्यामुळे विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाचा पहिलाच मुद्दा हा या चर्चेत बैठकीमध्ये असणार आहे आणि त्याबाबतचा मोठा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत होऊ शकतो। अगदी संदीप, तुम्ही आमच्या